आपल्या दैनंदिन धावपळीच्या जीवनात घामाची दुर्गंधी ही सर्वांनाच त्रासदायक वाटणारी बाब आहे. परफ्यूम किंवा डिओड्रंट शिवाय घामाची दुर्गंधी नियंत्रणात ठेवणे अशक्य वाटते. पण नेहमी आर्टिफिशियल उपायांचा आधार घेणे योग्य नाही, कारण या उत्पादनांमध्ये असणाऱ्या रसायनांचा त्वचेवर व श्वसनावर दुष्परिणाम होऊ शकतो. अशा वेळी नैसर्गिक व घरगुती उपायांचा अवलंब करून आपण शरीराला ताजेतवाने, घाम विरहित आणि सुगंधित ठेवू शकतो. तर त्याच टिप्स आज आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी नंबर 1, तुम्ही जो आहार घेता तो तुमच्या शरीराच्या वासावर थेट परिणाम करतो. तुमच्या शरीरातील लसूण, कांदा, अति तिखट, मसालेदार पदार्थ, मांसाहार यांचा अतिरेक टाळल्यास घामाला येणारी तीव्र दुर्गंधी नियंत्रणात येते. या उलट भरपूर पाणी प्या, लिंबू, फळ, काकडी, दही यांचा आहारात समावेश केल्याने शरीरात थंडावा राहतो आणि घामाचा वास कमी होतो. हिरव्या पालेभाज्या व ताज्या फळांचे सेवन शरीरातले टॉक्सिन बाहेर टाकण्यास मदत करते, ज्यामुळे घाम कमी येतो आणि दुर्गंधी राहत नाही. नंबर 2, घामाची दुर्गंधी ही घामापेक्षा त्वचेवर वाढणाऱ्या बॅक्टेरियामुळे येते. म्हणूनच नैसर्गिक अँटीबॅक्टेरियल उपाय वापरणं फायदेशीर ठरते. लिंबाचा रस, बेकिंग सोडा आणि पाणी मिसळून तयार केलेला लेप, ॲपल सायडर व्हिनेगर 1:1 रेशो घेऊन पाण्यात मिसळून रात्रभर काखेमध्ये लावल्याने बॅक्टेरियाचा नाश होतो. हे सर्व उपाय त्वचेला इजा न करता बॅक्टेरियांचा बंदोबस्त करतात. नंबर 3, योग्य प्रकारचे कापड परिधान करा. सुती, ढगाळ आणि हवेशीर कपडे घालण्याने त्वचा श्वास घेऊ शकते आणि घाम लवकर बाष्प रूपात बाहेर पडतो. नंबर 4, नैसर्गिक सुगंधासाठी घरगुती स्प्रे वापरा. घरच्या घरी नैसर्गिक स्प्रे तयार करू शकता. नंबर 5, रोज अंघोळ करणे. अंघोळीच्या पाण्यात थोडासा गुलाब पाणी, फिटकरी किंवा बेकिंग सोडा टाकल्यास शरीराची दुर्गंधी कमी होते. आता ह्या टिप्स जर तुम्हाला आवडल्या असतील तर एकदा नक्की घरी ट्राय करून बघा आणि अशाच ब्युटी, हेल्थ आणि फॅशन रिलेटेड गोष्टी जाणून घेण्यासाठी आमच्या इन्स्टा, FB आणि YouTube पेजला फॉलो करा. धन्यवाद.